प्रति हेक्टरी 1500 रुपये अध्यक्ष महोदय हे 2 हेक्टर पर्यंत बियाणं खरेदी करता अर्थसहाय्य अध्यक्ष महोदय थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करायचं यापोटी अध्यक्ष महोदय जवळजवळ आत्ताच्या अंदाजात 360 कोटी रुपयाचं नियोजन केलं आहे। शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी हेक्टर मागे 1500 रुपये देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेमध्ये घोषणा। शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं असल्याची दिली ग्वाही। चर्चेला मुख्यमंत्र्यांचं मॅरेथॉन उत्तर। शेतकऱ्याला कर्ज मुक्त करायचं असेल अध्यक्ष महोदय तर ज्यावेळेस त्याचा 7/12 कोरा होतो ना त्यानंतर तो पुन्हा कर्जबाजारी होणार नाही याकरता जर व्यवस्था उभ्या केल्या तर खऱ्या अर्थानं शेतकरी आपल्या पायावर उभा राहू शकतो। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभं करण्यावर भर। मुख्यमंत्र्यांनी केला पुनरुच्चार। कर्जमाफी करणार नाही असं कधीही बोललो नाही। विरोधकांच्या टीकेला पुन्हा दिलं उत्तर। या संवेदना शून्य सरकारचा आम्ही धिक्कार करत जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही अशा प्रकारचे निर्णय आज आम्ही केलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने विरोधकांचं समाधान नाही। विरोधी पक्षनेत्यांनी केलं जाहीर निषेध म्हणून केला सभात्याग। धुळ्यातल्या साक्री गावात प्रेमविवाह केला म्हणून मुलीच्या दशक्रिया विधीची बापानच केली तयारी। पोस्टर लावून केली जाहिरातबाजीही। अनिष्टच्या प्रयत्नांमुळे वेळीच रोखला भयानक प्रकार। आणि इंदापूरमध्ये तुकोबारायांच्या पालखीच्या दुसरं रिंगण तर माऊलींची पालखी आज बरड मुक्कामी। अधिवेशनातल्या घडामोडींनी आपण सुरुवात करूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चेला उत्तर दिलं। आपलं सरकार कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीसाठी तयार आहे असं त्यांनी सांगितलं। तसंच सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे। भाषणादरम्यान त्यांनी विरोधकांना चांगलेच शाब्दिक चिमटे काढले। आत्तापर्यंत दिलेल्या कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना मिळाला नाही या टीकेचा त्यांनी पुनरुच्चार केला। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यापेक्षा त्यांना कर्जमुक्त होण्यासाठी मदत करण्यावर सरकार भर देणार असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। तसंच गेल्या सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना अनेक गैरव्यवहार केल्याचं कॅगच्या अहवालात म्हटलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सभागृहाच्या नजरेला आणून दिलं। मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात कोणकोणते मुद्दे मांडलेत ते आपण पाहूयात। की मी कधीही आम्ही कर्ज माफ करणार नाही असं म्हटलं नाही। मी असं सांगितलं की हा एकमेव उपाय नाही। हे सांगण्याचं कारण काय अध्यक्ष महोदय, आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची कर्जमाफी आपण कशा करता करतो की कर्जमाफी झाल्यामुळे त्याला नवीन कर्ज घेता आलं पाहिजे आणि त्या नवीन कर्जातनं त्याला पुन्हा उभं राहता आलं पाहिजे याकरता आपण कर्जमाफी करतो। अध्यक्ष महोदय, आपण शेतकऱ्याला कुठल्याही व्यवस्था न देता केवळ कर्जमाफी केली की काय अवस्था होते हे आपण या ठिकाणी बघितलं आहे। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, आमच्या काही मित्रांनी जी कर्जमुक्तीची या ठिकाणी मागणी केली ना ती बरोबर आहे अध्यक्ष महोदय। कर्जमाफीने होणार नाही। शेतकऱ्याला कर्जमुक्त करायचं असेल अध्यक्ष महोदय तर ज्यावेळेस त्याचा 7/12 कोरा होतो ना त्यानंतर तो पुन्हा कर्जबाजारी होणार नाही याकरता जर व्यवस्था उभ्या केल्या तर खऱ्या अर्थानं शेतकरी आपल्या पायावर उभा राहू शकतो। की एकीकडे शेतकऱ्याला 17 रुपये 16 रुपये 18 रुपये आणि या मुंबईमध्ये अध्यक्ष महोदय दूध विकलं तर 55 रुपये। अध्यक्ष महोदय 70 रुपयाला या मुंबईमध्ये दूध विकलं जातं। ही तफावत काय चं कारण आहे, आम्ही आमच्या ज्या शासकीय डेऱ्या होत्या त्या उद्ध्वस्त करून टाकल्या। अध्यक्ष महोदय, बारामती दूध संघ आहे। अध्यक्ष महोदय, हा बारामती दूध संघ या ठिकाणी अध्यक्ष महोदय 17 रुपये 50 पैशात दूध खरेदी करतो शेतकऱ्यांकडनं आणि अध्यक्ष महोदय डायनामिक्स डेअरीला तो 21 रुपये 50 पैशात विकतो। म्हणजे दिवसाला अध्यक्ष महोदय लिटर मागे 4 रुपये आपण कमवतो। आणि डायनामिक्स डेअरी अध्यक्ष महोदय जो ब्रँड मुंबईमध्ये विकते आहे अध्यक्ष महोदय, तो जो ब्रँड आहे तो आज मुंबईमध्ये 70 रुपये लिटरला विकला जातो। नागपूर महापालिकेपासून निवडणुकीच्या राजकारणाचा श्रीगणेशा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधक नेहमीच शहरी राजकारणी म्हणून टीका करतात।
त्यांनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरकस उत्तर दिलंय। मला अजित पवारांनी शहरी म्हटलं त्याचं उत्तर नंतर देतो, पण थोडं जरा समजतं। माझंही बालपण आपल्या माहिती करता 5 पिढ्याचा शेतकरी आहे मी। किती? 5 पिढ्यांचा। आणि आजही माझ्याकडे शेती आहे, माझ्या स्वतःच्या नावाने ना। आजही तिथे धानाचं पीक होतं आणि थोडं वजनामुळे खाली बसता येत नाही, पण कधी माझ्यासोबत चला, मी तुम्हाला गाय धुवून दाखवतो। गायचं दूध मला काढता येतं। त्यामुळे शेतीचं समजत नाही असं नाहीये, पण ठीक आहे, तुमच्या एवढं नाही समजत, ही वेगळी गोष्ट आहे। मुख्यमंत्र्यांनी विदर्भ दौऱ्यात ज्या शेतकऱ्यांच्या घरी भेट दिली त्यापैकी एका शेतकऱ्यानंच आत्महत्या केल्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका केली होती। त्याला फडणवीस यांनी उत्तर दिलं। प्रल्हाद ताजने 2011 साली अध्यक्ष महोदय यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली होती आणि त्यांच्या पत्नीला मी ज्यावेळेस गावात गेलो, अध्यक्ष महोदय जेवढे कुटुंब होते त्यांना सगळ्यांना एका शाळेमध्ये एकत्रित केलं आणि त्यांच्यासोबत अर्धा पाऊण तास बसलो। त्यांच्या अडचणी काय पाहिल्या, ज्यांना मदत मिळाली नव्हती त्यांना मदत दिली। अध्यक्ष महोदय ज्यांना विहीर नव्हती, मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं इमिजिएट यांना विहीर द्या, धडक सिंचन मधनं द्या, नरेगातली देऊ नका, त्याची पैशाची तरतूद करून दिली। ज्यांना पंप नव्हता तातडीने पंप द्या म्हणून सांगितलं। अध्यक्ष महोदय, पण विरोधी पक्षाच्या बाजूनं नवीन स्टोऱ्या आल्या की ज्याच्या घरी मुख्यमंत्री राहिले त्यांनीच आत्महत्या केली। या प्रकरणाने मी व्यथित झालो, पण अध्यक्ष महोदय निराश नाही झालो। यापुढेही मी अध्यक्ष महोदय आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना भेटणार आहे। 1991 साली यवतमाळ सहकारी सूतगिरणी सुरू झाली। 5 कोटी 9 लाखांऐवजी 14 कोटी रुपये या सूतगिरणीला देण्यात आले, पण हे पैसे फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवून संचालक व्याज खातायत असा उघड आरोप जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंवर केला। तर सूतगिरणीत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झालेला नाहीये, आमच्यावर खोटे आरोप करण्यात आले असं उत्तर माणिकरावांनी दिलंय। नाही, अत्यंत चुकीच्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांना माहिती देण्यात आली किंवा त्यांनी ते मांडणी केली। हे स्पष्ट आहे की सूतगिरणीला जो पैसा शासनाकडनं मिळाला तो त्यांनीच सांगितलं की फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवला, कुठलाही त्या प्रकारचा पैशाचा गैरवापर होऊ नये म्हणून ती काळजी घेतली। कुठेही गैरप्रकार होऊ दिलेला नाहीत आमच्या सूतगिरणीमध्ये। आणि त्यांनी जे म्हटलं आहे की सूतगिरणीच्या व्याजातून काहीतरी त्या ठिकाणी खर्च केला जातो, अत्यंत खोटारडं त्यांचं म्हणणं आहे। कारण यामध्ये स्पष्ट आहे की आम्ही जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे पै जर आम्ही त्या ठिकाणी बँकेत, राष्ट्रीयकृत बँकेत ठेवला असेल तर मग गैरप्रकार कुठला होतो, कुठलं व्याज कोण हे खाणार आहेत? याच्यामध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीने राजकीय प्रेरित होऊन अशा प्रकारचे त्यांनी आरोप केलेले आहेत। यानंतर पाहूयात नक्षलग्रस्त भागातल्या पोलिसांच्या बदल्यांचे नियम धाब्यावर बसवण्यात आलेत। 9 पोलीस अधिकाऱ्यांच्या कायदा डावलून बदल्या करण्यात आल्याचं समोर आलंय। गडचिरोली जिल्ह्यातल्या पोलिसांना कायम माओवादी हल्ल्याच्या सावटात काम करावं लागतंय। अशा जिल्ह्यात जीवाचा धोका पत्करून काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसाठी 2009 मध्ये बदलीच्या धोरणाचा कायदा तयार करण्यात आला। गडचिरोलीत 2 वर्षे काम केल्यानंतर राज्यात मागेल तिथं पसंतीची बदली असं कायद्याचं स्वरूप होतं। कुटुंबापासून दूर राहून खडतर जंगलात काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना या नव्या कायद्याचा लाभ मिळाला। मात्र यावेळी राज्याच्या गृह खात्याने या बदलीचा जो कायदा आहे तो पायदळीत उडवलाय। यावेळी डीवायएसपी रँकच्या 8 आणि एका अतिरिक्त अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये हा कायदा दुर्लक्षित केला गेला। गेल्या 30 वर्षात 30 पेक्षा जास्त माओवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या अधिकाऱ्यांचा 2 वर्षांचा कालावधी संपल्यानंतर 6 महिने उशिरा बदल्या करण्यात आल्या आणि त्यातही पसंतीच्या ठिकाणी बदलीचा निकषही डावलण्यात आलाय। पहिल्यांदा झालेला आहे की या जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या संदर्भातला नियम पायदळी तुडवण्यात आलेला आहे। 8 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत एसडीपीओ रँकच्या, ज्यांनी अत्यंत खडतर अवस्थेमध्ये जीव धोक्यात घालून काम केलेलं आहे। त्या सगळ्यांच्या बदल्या एक तर उशिरा झाल्या। नियम आहे 2 वर्ष काम करण्याचा, मात्र यांच्या बदल्या 5 ते 6 महिने उशिरा झालेल्या आहेत। 2 वर्षाचा कार्यकाळ असताना या अधिकाऱ्यांना आता 2 वर्ष 10 महिने झालेले आहेत। बदल्या उशिरा झाल्या आणि त्यातही मुळात त्यांनी ज्या पद्धतीचे चॉईस पोस्टिंग दिले होते, अनेकांनी नवी मुंबई आयुक्तालय असेल किंवा ठाणे शहर असेल अशा पद्धतीने आपले पसंतीचे ठिकाण नेहमीप्रमाणे सुचवले होते। आणि यापूर्वी जर अनुभव लक्षात घेतला तर गडचिरोली चॉईस पोस्टिंग प्रत्येक अधिकाऱ्याला मिळालेली आहे। मुंबईत काम करणारे अनेक डीसीपी रँकचे अधिकारी हे गडचिरोलीत माओवाद्यांच्या विरोधात लढलेले आहे आणि त्यांना गृहमंत्री आर पाटील असताना चॉईस पोस्टिंग मिळालेली आहे। आता मात्र
या अधिकाऱ्यांना चॉईस पोस्टिंग पूर्णपणे नाकारण्यात आलेलं आहे आणि अनेकांना साईड पोस्टिंग दिलेलं आहे। कारण असं आहे की भामरागड असेल, एटापल्ली असेल, धानोरा असेल किंवा इतर जो भाग असेल, अशा ठिकाणी अधिकारी जेव्हा काम करतात तेव्हा त्यांना स्वतःच्या जीवाची कुठलीही पर्वा नसते आणि माओवाद्यांच्या विरोधात सातत्याने ते ऑपरेशन्स राबवित असतात। 3-3, 4-4 दिवस माओवाद्यांच्या विरोधात जंगलात त्यांना कोम्बिंग ऑपरेशन जावं लागते आणि अशा अधिकाऱ्यांच्या संदर्भात सरकारनं सहानुभूतीपूर्वक विचार करणं अपेक्षित होतं। सरकारच्या या निर्णयाचा परिणाम येणाऱ्या काळात होण्याची शक्यता दिसत आहे, कारण गडचिरोलीत कोणी यायला तयार नसतात आणि त्यांना जेव्हा चॉईस पोस्टिंगचा ऑप्शन असते त्यामुळे अधिकारी पहिल्या याच्यात यायला तयार होतात। मात्र अशावेळी जर बदल्या झाल्या अशा पद्धतीच्या तर कोण येणार हा मोठा प्रश्न आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या 8 अधिकाऱ्यांच्या बदल्या करत असताना यांनी जे चॉईस पोस्टिंग मागितलं होतं त्या ठिकाणी ज्युनियर 2011 किंवा 2013च्या बॅचचे जे ज्युनियर प्रोबेशनर अधिकारी आहेत त्यांना थेट त्या ठिकाणी चांगल्या ठिकाण मिळालेलं आहे। म्हणजे या बदल्या कशा पद्धतीने झाल्या असतील यावरून कल्पना येऊ शकते। आणि यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे वेळ झाली का ब्रेकची, पहा फक्त IBN लोकमत। ब्रेकनंतर पाहूया जातीवादीच्या खोट्या प्रतिष्ठेपायी आपल्या पोटच्या मुलीचा ती जिवंत असताना दशक्रिया विधीचं पोस्टर लावण्याचा संतापजनक प्रकार जो आहे तो धुळे जिल्ह्यामध्ये घडलाय। धुळ्यातल्या कासारे गावच्या अविनाश तोरवणे यांच्या मुलीनं प्रेमविवाह केला आणि त्यामुळे संतापलेल्या तोरवणे यांनी तिच्या दशक्रिया विधीचं चक्क पोस्टर लावलं आणि त्यासाठी संपूर्ण गावाला निमंत्रणही देण्यात आलं होतं। शर्मेची बाब म्हणजे त्यासाठी गावात होर्डिंग लावून कळवण्यास आनंद होतो, मुलगी मेली असा मजकूरही त्यावरती छापण्यात आला होता। अखेर मुलीनेच याविरोधात आवाज उठवत पालकांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर त्यांच्या विरोधात कायदेशीर नोटीस बजावण्यात आली। तोरवणे यांच्या 19 वर्षांच्या मुलीने प्रेमविवाह केला आणि त्यामुळे मात्र मोठ्या मुलीच्या लग्नात अडसर येईल या रागाने तोरवणे कुटुंबाने मुलीला विरोध केला। परवानगी न घेता केलेल्या लग्नाचा राग इतका होता की कुटुंबासाठी मुलगी मेली हे जाहीर करून तिचं क्रियाकर्म करवण्याचं ठरवण्यात आलं। या प्रकाराने व्यथित झालेल्या मुलीने मात्र हिम्मत गोळा करून पालकांच्या विरोधात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनीही या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला। हे पोस्टर काल संध्याकाळी व्हायरल झाल्यानंतर अनिशच्या कार्यकर्त्यांनी राज्यात ठिकठिकाणी शोध घेऊन धुळ्यातील हे गाव शोधून काढलं। पोलिसांनी पालकांना पोलीस ठाण्यात बोलवलं, मात्र मुलीच्या वडिलांनी फोनवरून माफी मागतो असं सांगत या प्रकरणावर पडदा टाकण्याची तयारी दर्शवली। या प्रकरणात कायदेशीर नोटीस बजावून पोलिसांनी मुलीच्या नातलगांनाही कडक शब्दांमध्ये समज दिली आहे। महाराष्ट्रातल्या विचारी विवेकी परंपरेला साधचं नाही आणि शिक्षण क्षेत्रातल्या जबाबदार शिक्षकाकडनं तर हे वर्तन अजिबातच मान्य नाही। त्यामुळे त्यांच्याकडनं हे घडलं त्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना खेद आहे। पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कासारे शाखेतल्या कार्यकर्त्यांनी बाहेरच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी लगेच त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला। त्या पालकांशी जाऊन संवाद करायचा प्रयत्न केला, त्यांना समजावलं। सुरुवातीला ते ऐकायला तयार नव्हते, पण त्याबद्दल समुपदेशन केल्यानंतर आणि पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्या पालकांनी आपली चूक मान्य केली। रागाच्या भरामध्ये उद्वेगामध्ये आम्ही ही कृती केली हे मान्य केलं आणि आता त्यांनी त्या लग्नाला मान्यता देऊन त्या पालक सध्या बाहेरगावी निघून गेले। यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची, पहा फक्त IBN लोकमत। मण्यातला विठू नेमका कसा चितारावा, तो कधी पाठ होऊन रानातून वाहतो, तो काळ्या मातीचा गंध होऊन दरवळतो। विठू शेतातून आपल्याला भेटतो कवितेत। कवी हनुमंत चांदगुडे यांच्या कवितेशी आपली ओळख करून देते आमची करस्पॉन्डंट हलिमा कुरेशी। हनुमंत चांदगुडे आपल्या बरोबर आहे। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। शेतामध्ये विठुराया दिसणं, शेतामध्ये पंढरीचा पूर्ण अनुभव जो असतो तो तुमच्या कवितांमधून येत असतो। आता वारी सुरू आहे आणि एकंदरीतच शेत मळा जो आहे तो सोडून वारकरी इथं आलेला आहे। तुमच्या या सगळ्या कवितांमधून हे सगळे संदर्भ येतच असतात, तर असं एखादी संदर्भ असलेली कविता सगळ्याच महाराष्ट्रासाठी? निश्चितपणानं, कारण वारकरी आणि शेतकरी यामध्ये काहीच फरक नाही आणि वारी आणि शिवारी, वारी आणि शिवारी हे शब्द जुळते मुळते आहेत। त्यामुळे पंढरपूर आणि रानमळा शिवार हे मला वेगळं वाटतच नाही। वेटेवरचा विठ्ठल
मला शेतकऱ्याच्या रूपात दिसतो आणि मग मी कवितेच्या माध्यमातून बोलायला लागतो. कवितेचं शीर्षकच आहे मुळात की विठू झाला औतकरी. कविता अशी आहे: राब राबून रानात असा पिकवला मळा, राब राबून रानात असा पिकवला मळा, पंढरीच्या वाळवंटी जसा वैष्णवांचा मेळा. राब राबून रानात असा पिकवला मळा, पंढरीच्या वाळवंटी जसा वैष्णवांचा मेळा. भार संताच्या खांद्याला जसा शिवळीचा होतो, भार संताच्या खांद्याला जसा शिवळीचा होतो. हाती नांगराच्या मुठी विठू कवतुक गातो. देता गाठ शिवळीला संत ओढती नेटानं, देता गाठ शिवळीला संत ओढती नेटानं. ढेकळांच्या राहुट्यात विठू जोडतो येठानं. क्या बात आहे, ढेकळांच्या राहुट्यात. ढेकळांच्या राहुट्यात विठू जोडतो येठानं. झाला मृदंग नभाचा सरी झाल्या वारकरी, झाला मृदंग नभाचा सरी झाल्या वारकरी. थेंबा थेंबाचे रिंगण जसे चंद्रभागा तेरी. मला माझ्या बापासारखं काळं होऊन काळ्या मातीची सेवा करायची आहे, मला माझ्या बापासारखं काळं होऊन काळ्या मातीची सेवा करायची आहे. आणि इथल्या काळ्या आईची घामानं वटी भरायची आहे. म्हणून फक्त देहाला घाम आणि हाताला काम दे, मग मी कधीही तक्रार करणार नाही तुझ्या काळ्या सावळ्या रंगाची, मग मी कधीही तक्रार करणार नाही तुझ्या काळ्या सावळ्या रंगाची. वा, फारच सुरेख. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.